आमचे घरी म्हशी आहेत, गाई ढोरं आहेत. त्यांना बरसातीमध्ये करंट लागते. कधी दरवाजे लोखंडाचे दरवाजे आहेत त्यांना करंट येऊन जाते बरसातीमध्ये. नमस्कार, मी नरेश बोपचे आणि आपण बघत आहात सत्यखोज जानो न्यूज. आज आपण गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्याच्या सटवा या गावामध्ये आहोत आणि विशेष करून या ठिकाणी एका शेतकऱ्याची मोठी समस्या झालेली आहे घर बांधणीकरिता. तर हा माझ्या मागे आपण बघू शकता या ठिकाणी फाउंडेशन बनलेलं आहे एक घर बनवण्याकरिता. इकडे रेती पडलेली आहे, इकडे गिट्टी पडलेली आहे आणि इकडे इटा सुद्धा ठेवलेल्या आहेत. पण या ठिकाणी हा घर आता बांधणे बंद आहे. कारण त्याचा असं आहे की वरून गेलेलं तार, कारण इकडे आहे ट्रान्सफॉर्म, गावात त्याला डीपी म्हणतात. तर जे घरमालकाचे जे घर आहे ते मागे दिसत आहे तुम्हाला साधे. तर आता त्यांना नवीन घर बनवायचे आहे आणि प्लॉट त्यांच्याकडे हाच उपलब्ध आहे. अशामध्ये त्यांनी अनेकदा प्रयत्न केला, MSCB महावितरण विभागाकडे सुद्धा गेले, अर्जी लावलेली आहे, पण हा ट्रान्सफॉर्म हटवण्यात आलेला नाही आणि त्यामुळे मागील 1 वर्षापासून त्यांच्या घर बांधणीचं काम आता रखडलेलं आहे. तर अशामध्ये त्यांनी काय काय प्रयत्न केलेला आहे आणि कोणत्या समस्याला त्यांना सामोरे जावे लागले आहे ते बघूया. काय नाव आहे तुमचे आणि केव्हापासून म्हणजे हा ट्रान्सफर हटवण्याकरिता तुम्ही प्रोसिजर करत आहात आणि केव्हापासून घर बांधणीचे काम सुरू होते आणि का म्हणून थांबलेलं आहे? आतापर्यंत आपली कारवाई कुठपर्यंत पोहोचलेली आहे, कुठे थांबलेली आहे? माझे नाव अंकित रघुनाथ बोडणे आहे. मागील 2 वर्षापूर्वी आपण ग्रामपंचायतला ठराव दिला होता. तो ठराव MSCB ऑफिसला दिला. MSCB ऑफिसने ते आजपर्यंत काही रिस्पॉन्स मिळाला नाही आहे. मग आपण विजय राहणारे आमदार त्यांच्यापाशी गेलो. त्यांच्यापाशी गेल्यानंतर त्यांनी एक नोटीस दिला लिहून आणि तेव्हा तरी पण आपला काही रिस्पॉन्स मिळाला नाही आहे. नोटीस कोणाच्या नावावर दिला होता? MSCB ऑफिसला. अच्छा, त्यांनी पत्र पाठवलं आहे. हां. MSCB ऑफिसचं आता काय बोलणं आहे? MSCB ऑफिसचा असा म्हटलं आहे की जेव्हापर्यंत फंड येणार नाही तेव्हापर्यंत काही शक्य नाही. अच्छा, म्हणजे ट्रान्सफर हटवण्याकरिता फंड लागेल? हां, फंड लागेल. अच्छा, तर केव्हापर्यंत येईल म्हणतात फंड? त्याची गॅरंटी नाही आहे म्हणून. आता तुमच्या राहण्याच्या घरी कसं आहे? राहणार पाणी पडते बरसातीमध्ये, राहणार जागा नाही आहे. आणि या ट्रान्सफरमुळे आजपर्यंत काय काय त्रास सहन करावे लागले? आमचे घरी म्हशी आहेत, गाई ढोरं आहेत. त्यांना बरसातीमध्ये करंट लागते. कधी लोखंडाचे दरवाजे आहेत त्यांना करंट येऊन जाते बरसातीमध्ये. त्यांच्या जबाबदार कोण राहील? म्हणजे मृत्यू जानहानी सुद्धा होऊ शकते. हां, त्यांच्या जबाबदार कोण राहील? MSCB राहील का, गावचे राहतील का, ग्रामपंचायत राहील का, कोण राहील, या सरकार कोण राहील? आता समजा पुढे सुद्धा ट्रान्सफर हटवण्यात आलं नाही काही दिवस, अनेक वर्ष, मग काय भूमिका राहील नेमकी तुमची? वितरणच्या ऑफिसामध्ये डायरेक्ट आंदोलन करू. काय नाव तुमचे? माझे नाव घनश्याम संपत बोडणे आहे. काय त्रास आहे ट्रान्सफरमुळे? ट्रान्सफॉर्ममुळे याच्यासाठी त्रास आहे की आमचे जनावर वगैरे सगळे तिथे बांधले असतात आणि गेल्या वर्षी आणि ते जसं अर्थिंग तुटला होता आणि पूर्ण आमच्या घराला पूर्ण करंट आला होता. फोन लावलं मी कुणाला, आपलं विद्युत ऑफिसचे तो लाईनमॅन, त्यानं येऊन पाहिला तर नाही, तो म्हणे की नाही करंट वगैरे नाही. त्यानं स्वतः चेक केला, त्याच्यानंतर मग तो दिवा वगैरे तोडला, त्याच्यानंतर तो करंट दूर झाला. नाही तर दरवाज्यापासून तर पूर्ण जसे लोहा वगैरे आहे इथून पूर्णच्याने करंट फैलला होता. तर आता याच्यामध्ये बैल वगैरे होता, त्या बैलालाही करंट लागला होता. आणि ते खालती जसा अर्थिंग वगैरे आहे, तर विद्युत ते अधिकारी वगैरे आहेत त्यांनी त्या ट्रान्सफॉर्मची व्यवस्था बरोबर केलेली नाही. खालतीच पडून सरी आहे पूर्ण अर्थिंग वगैरे. तर आता अशामध्ये येत आहे पावसाळा आणि पावसाळ्यामध्ये पुन्हा करंट येण्याची संभावना जास्त असते. तर अशामध्ये करंट आला आणि जीवितहानी झाली, त्याला जबाबदार राहणार कोण? आणि यांचे घर बांधणीचे काम आता केव्हा सुरू होणार, केव्हा हटणार हा ट्रान्सफॉर्म, आता बघणे हे मात्र महत्त्वाचे ठरलेले आहे की जनप्रतिनिधी आणि महावितरण MSCB विभाग हा लक्ष देणार काय आणि हा ट्रान्सफॉर्म हटणार काय, हा बघणे मात्र महत्त्वाचे ठरला आहे. मिळूया पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.